तर नमस्कार मित्रांनो, मी मनोज भाबल आपलं उनगो यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. तर मित्रांनो, आता जी फुडची जी गोष्ट सगळी काय जी सत्यात काय घडली होती ती माझ्यापेक्षा चांगले हे आपले जे काका ते माका आणि तुमका सगळ्यांका सांगू शकते. तर नमस्कार काका. नमस्कार काका. मला तुमचं पूर्ण नाव सांगता? दत्तात्रय सदाशिव पारकर. काका, आता तुमचं सध्या वय किती आता? 78. तर मला तुम्ही संपूर्ण माहिती सांगशाल पूर्ण कशी, म्हणजे तुमच्यासोबत काय घटना घडली होती किंवा तुमका म्हणजे कसं साक्षात्कार झाला आणि त्या स्वप्नामध्ये मारुतीने तुमका काय दृष्टांत दिला म्हणजे काय सांगल्या ही सगळी जरा माहिती मला सांगशाल कशी आधी? हो सांगेल ना. काय दत्त जयंती असले बरोबर की पालखी पालखी नारळ इकडे आणून ठेवतात. बरोबर, म्हणजे दत्ताची जयंती आपल्या ह्या परकोटातला देऊळ दत्त जयंतीच्या पालखी ज्यावेळी विठवाच्या भेटूक जातात त्यावेळी ते इकडे नारळ आणून ठेवायचे आणि नुसतं आम्ही नारळ ठेवायचे आणि ते जायचे हे करून. पण त्याच्या खाली मारुती होता. हां, म्हणजे त्यावेळी ह्या जागेवरती काहीच नाही होतं. तर काय नव्हतं, पूर्ण जागा अशी मोकळीच पडली, ओसाड जागा. हो. मग त्यावेळी काय चालायचं म्हणजे तेव्हा जागाची जी ओसाड होती तेव्हा हे काय म्हणजे रवायची लोक किंवा काय असं म्हणजे नाही ते सगळं अशीच पडलेली पडीक जागा असे हे करून तसं काय काही एक नव्हतं ते. हो, पण त्या खाली मारुती असं हे माहिती होतं. ओके, म्हणजे जुन्या माणसांना म्हणजे पूर्वीपार जे म्हणजे ज्यावेळी आपलं बांधलं गेलो म्हणजे कान्होच्या काळामध्ये त्यांना माहिती होतं. त्यामुळे ते नारळ इथे आणून ठेवायचे हे करायचं. आणि नंतर एक दिवशी माझ्या त्या स्वप्नात असं हे येऊन मग साक्षात्कार झाला की दत्ता तू मला बाहेर काढ. मी लोकांना सांगितलं की असं 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 मला त्याचा त्रास होता, तर आपण ते देऊळ बांधूया. तर कोण ऐकू करायचे नाही, म्हणजे काय आपल्या चालीवरच असं आहे का नाही. नंतर मग जास्त दिवस झाल्यावर परत तो विषय संपला. नंतर मग परत हे ओकलं. त्यामुळे सोमन गुरुजींजवळ गेलं. ते ज्योतिषी होते. त्यांना सांगितलं की सोमन गुरुजी इथं की नाही मारुती आहे आणि तो मला बाहेर काढ म्हणून सांगतो हे कर. तर काय तर मला आधी दाखव सर म्हणून मी त्यांना दाखव घेऊन येईल इकडे रिक्षात घातलं आणि दाखव घेऊन. मग हे बघ ही जागा. तर कुठं मला त्या विचारतात. तर मग त्याच्या खाली आहे म्हटलं. तर मग ह्या लोकांना बोलवलं, पिकं वगैरे घेतलं हे करून. त्या साहेबनी असं खोदलं तर मारुतीचा
हे झालं मूर्ती मूर्त्या. हां, तर मग ते काय म्हणाले, आपण बांधूया, आपण फिरूया, हे करू आणि बांधूया. खड्डं मारून ठेवलं आणि मग ते काय कोण लक्ष झाली नाही, ते सुद्धा मग हे झालं. बांधूचा म्हणजे खर्च आहे ना, बरोबर. त्यामुळे बाबा कुलकर्णीजवळ घेऊन गेले. ते बाबा कुलकर्णीला सांगितलं की असं असं हे केलं. त्याने फक्त हे केलं नाही. नंतर तेका साक्षात्कार झाला असतं, म्हणजे देवान बुद्धी दिला. त्याने माझ्याजवळ पैसे आणून दिला नाही. बाबा कुलकर्णी 32,000 रुपये आणून दिले आणि त्यावेळी बांधतो लक्षात दिला. दुकानात आणून दिले नाही गेले पैसे, तर बांधलं. मग माझा मित्र होता वसंत वराड म्हणून, ते का सांगितलं, बाबा या छोटासाच देऊळ बांधूचं असं. एकदा बांधूक सुरुवात केल्यावर कुदळ म्हटलं बंद करायचे नाही पूर्ण होईपर्यंत. तुका काय लागत तर आम्ही एक मदत करणार. आणि त्यांनी त्याप्रमाणे केला. वरपर्यंत गेलो, कळसापर्यंत गेलो आणि परत मग आता पैसे हवे असत. मग मी शेषे कुलकर्णीजवळ गेलो, त्यांच्यावर त्यांना सांगितलं असं असं 10,000 रुपये हवे असं. त्यांनी 10,000 रुपये ताबडतोब ते का देऊन टाकला. झाला देऊळ पुरा. पैसे कोणाजवळ आम्ही मागितलेले नाही, फक्त ह्या 2 व्यक्तींनीच आमचा मदत केल्याने. बाकी आम्ही गावात फिरलेलो नाही, कोणाजवळ पैसे मागितलेले नाही, काय नाही. आणि माकाच्या पदार्थ तेवढं मी करत होतं बाकीचा. आणि देऊळ पुरा केला. कोणी लाईटचा हे दिला, लाईट फिटिंग करून दिल्याने, कोणी रंगाचा हे दिला. अशा पद्धतीत देऊळ तयार झाला. तरी साधारण ही किती सालातली गोष्ट आहे का? हे बांधून पुरं झाला 2001. 2001. बरं. पण मदत जास्त मग ते कुलकर्णीनेच केला. बाबा कुलकर्णी आणि शेषे कुलकर्णी 2 व्यक्तींनीच पैसे देऊन सहकार्य केलं जास्त. कारण आपण जी आता मूर्ती बघतो ती खरंच म्हणजे स्वयंभू हा ह्याचं प्रत्येक सगळ्यांका देतं. कारण कसं, कारण का कातळामध्ये ही मूर्ती कोरीव काम केली दिसतं. म्हणजे ही म्हणजे कोणी घडवलेली हा किंवा काय याचं पण सांगू शकत नाही, काय सांगू शकत नाही. आणि जो तुमचा जो दृष्टांत झालो की म्हणजे खरंच मी खाली असं या मातीच्या ढिगाऱ्याच्या खाली किंवा जमिनीच्या खाली आहे, बरोबर. मग त्यानंतर तुमची प्रतिक्रिया काय होती, म्हणजे कसं, म्हणजे तुमका काय वाटलं की काय करू खरं? बांधूक हवा हे आता कुठच्याही परिस्थितीत बांधलं पाहिजे. आणि मी काय केलं नाही, तोच स्वतः करून घेतला आणि त्यांनीच सगळं बांधून घेतलं. मागं नुसतं नावक त्याने उभं केलं. मी काही केलं नाही, त्यांनीच करून घेतलं. फक्त मागं त्यांनी पुढं गेला, तू पुढे हो. आणि त्यांनी आपलं काम पुरं करून घेतलं. मी काय नाही केलं. कारण एक आश्चर्य म्हणजे असतं की म्हणजे आपण जी बघतो जी हनुमानाची जी देवळं असतात तशी म्हणजे उंचावर असतं, म्हणजे आपण पायरीवर चढून जातो किंवा आपण सरळच जातो. पण हा देऊळ असा की म्हणजे हा तळाचा आपल्या जो नाल्यानंतर बरेचसे पायऱ्या विहिरीसारख्या, म्हणजे नाल्यानंतर तरी 10-12 पायऱ्या तरी आपल्या देवळात म्हणजे एवढं आपलं खोल खड्डो असतं. आणि हे जो देवळातला जो मारुती जो आपल्याला दिसतात हे पूर्ण कातळाचा. मग ह्याचं वज्रलेप वगैरे कधी झालेलो काय? नाही, कधीच नाही. आणि ती इच्छा असावं, आता त्यांनी ते करून घ्यायचा, वज्रलेप करून आपलं व्यवस्थित करून घ्यायचा, एवढंच फक्त त्या मारुतीजवळ माझी प्रार्थना असा. ती पण नक्कीच म्हणजे पूर्ण पूर्ण होणार ते. कारण काय माहिती आहे, ते त्याला जागा लागते ना, ब्राह्मण वगैरे बोलावून वगैरे ते काम केलं पाहिजे ना. पण अजूनपर्यंत म्हणजे आता 2001 पासून आता 2025 आहे, तर आतापर्यंत लोकांका बऱ्यापैकी लोकांना माहितच नाही, म्हणजे कोणालाच माहिती नाही असं माका तरी वाटतं. नाही, मग लोकांना माहिती. मग आपण ही लोकांबद्दल माहिती पोचवू. आता मी माझ्या या युट्यूब चॅनलच्या मार्फत मी पोचवीन, पण अजून काही प्रयत्न आपण करतो काय की म्हणजे लोकांना कळू काय किंवा हा देऊळ हा मारुतीचा, म्हणजे आपल्या किल्ल्यातल्या लोकांना तरी माहित हवे की बाबा हा देऊळ हा तर स्वयंभू हा. त्यासाठी आपण काही प्रयत्न करतो काय किंवा म्हणजे असे काही आपण उत्सव करतो किंवा सण. बरेचसे लोक येतात जातात. आता लोकांना माहिती पडली ना, माहिती पडल्यामुळे आता आमच्या किल्ल्यातली पालखी गेली गेला तरी पण ते नारळ वगैरे ते देऊन जातात.
घेऊन जातात. ते पूर्वी कोण येत नव्हतं. पूर्वी कोण नाही येत आता. मंदिर वगैरे बांधल्यापासून जरा बाबा. स्पीकर वगैरे लावतो, लाइटिंग करतो हनुमान मंदिर, त्याच्यामुळे 4 लोक येतात. बरं. म्हणजे इथे काहीतरी आहे. बरं. हे 2001 पासून आपण हे आता हनुमान जयंती साजरी हो, करतो. हो. आता तुमचं नाव काय? अजित सप्पा. अजित सर. आता तुम्ही किती वर्षापासून म्हणजे हे सगळं बघतात? म्हणजे मी आता तरी पण 5-6 वर्ष झाली मला. 5-6 वर्ष. याच्या आधी कसे माझे काका गजानन सप्पा ते यांचे खास मित्र, ते ह्यांना ते तेवढं जमत नव्हतं. मग इथे ते जवळ असल्यामुळे की ना ह्याने त्यांच्या ताब्यात दिले की बाबा तू रिकामी आहे तर तू पूजा वगैरे कर, इथे देखरेख कर. बरं. मग ते करायचे. मग त्यांनी कोणानंतर कोराम जमा करायची, हनुमान पत्ताचे लाव, हे लाव, असं काय नाही करायचे. बरं. त्याच्यानंतर मग आता ते झाले, बरं. वारल्यामुळे मग आता करणार कोण ते. आणि मला बाबा तू लक्ष दे काकांच्या मागे. बरं. इथपासून आता ते मी इथे लक्ष देतो. बरं. तुमचा जन्म आहे इथे. हा, माझा जन्म इथे. मग तुम्ही लहानपणापासून म्हणजे बघितलं असेल हो, ना? लहानपणापासून. मग तेव्हा या जागेवर असं काही होता काय की म्हणजे का असं फक्त मोकळी जागा होती? लहानपणापासून बघितलं म्हणजे पहिल्या कसं माहिती पूर्ण प्लेन होते सगळं. म्हणजे पहिली खंदक होती शिवाजी कालांची, पण ती हुरली गेली होती. हो. ही घरं आहेत ती पण त्या खंडकामध्येच आहेत पूर्वी. तरी बरं. तसं तो मारुती साईडला कातळाला तो खंडकाच्या बाजूला बरं. होता. त्याच्यानंतर यांचे काही विषय झाले, त्याच्यानंतर खोदकाम केलं. ते बरोबर. थोडंसं खोदकाम केलं, बाजूसून तो मारुती बरं. दिसायला लागला. दिसल्याच्या नंतर त्यांची काय पैशाची अडचण असेल काय असेल त्याच्यावर त्यांचं काम थांबलंय. बरं. काम थांबल्याच्या नंतर मग काही वर्षांनी परत ते उरलं गेलं. बरं. म्हणजे माझ्या बघण्यात आहे ते सांगतो, ते उरलं गेलं. उरल्याच्या नंतर ह्यांना परत काहीतरी जागृत झाली. त्याच्यानंतर मग ते खड्डा खणून वगैरे खोदून आईस्पात करून नंतर हे मंदिर बांधलं. म्हणजे हा प्रकार 2 वेळा झालेला. बरं. पहिल्या वेळी. आणि मी म्हणजे माझ्या माहितीत मी चुकत नसेल तर म्हणजे आपल्या ह्या देवाच्या बाजूसून जो रस्तो जातात तो म्हणजे आपल्या किल्ल्यात जातो. म्हणजे मुख्य प्रवेशद्वार आपल्या किल्ल्याचं हे होतं. किल्ल्याचं होतं. हे असं. आणि ह्याच रस्त्याने आपली दिरबादेवी पण आहे. म्हणजे एक आपण म्हणतो ना म्हणजे जे पूर्वीपार चालत दिलेला किंवा म्हणजे दैव बोलतो ना दैवाने योजलेलाच असतात त्या सर्व ह्या आपण गोष्टी म्हणू शकतो. म्हणजे आता या श्रद्धा अंधश्रद्धेचा भाग वेगळंच. आता किती लोकांनी श्रद्धा असतात, अंधश्रद्धा म्हणतील ती गोष्ट वेगळी. पण आपण आता मनापासून करतो, भक्तिभावान करतो, त्यामुळे ही श्रद्धाच मानूया. बरोबर. तर आता काल माका योग इलो हा येऊचो, कारण तो माझ्या 2 मामांमुळे इलो. म्हणजे मी आमच्या बंदरावर ते शूटिंग करत होते. काल आमचे फनी गेम्स होते कारण हनुमान जयंती होती आणि ते आपले मोठा उत्सव असतात. तर तेव्हा माझे 2 मामा आले, म्हणजे संजय मामा आणि वैभव मामा. तर त्यांनी मग काल शूट करताना मध्येच सांगितलं नाही की अरे एक तुला गोष्ट दाखवची आहे तर तू आमच्यासोबत चल. तर म्हटलं खय जावचं? म्हणजे नाही तुला एक दाखवतो, फक्त आपल्याला जावचं जर परकोटात जाऊन येऊचं. म्हटलं चला म्हटलं. तर इल्यानंतर मग हे कळलं की ह्या अचाकणी अशी गोष्ट हा म्हणून. आणि तेव्हा मग तोपर्यंत माका माहीत नव्हतं की हय आपला देऊळ हा म्हणजे बाहेरनं दिसत होती, घुमटी दिसायची आणि ऐकूयात होता माझ्या की हय देऊळ हा म्हणून. पण त्या नक्की खयच्या जागेला ह्या माका अजून माहीत नव्हतं. किंवा मी ह्या जो आपण जातो जो रस्तो म्हणतो जो मुख्य प्रवेशद्वार आहे ह्या प्रवेशद्वाराने मी अजूनपर्यंत कधी किल्ल्यावर गेले नाही. तर आमच्या बाजूसून म्हणजे घराच्या बाजूसून पण वर वाट जातात, सैना घाटी आहे सैना जातो, नाही तर मग आम्ही बांधकरांच्या घाटीन तरी वर जातो. त्यामुळे ही वाट जी आहे ती आमका ठाऊक नाही होती म्हणजे हैना जातं असं. आणि बहुतेक वस्ती आपल्या हे म्हणजे बौद्धवाडी असल्यामुळे बहुतेक जण आहे म्हणजे लोकांचं येणं जाणं कमी असतं आपल्या. आणि किंवा हैना जाणं मोठा देऊळ बांधू हे नाही, जागा नाही किंवा सवा मंडप बांधून म्हणजे जागेअभावी थोडा प्रॉब्लेम होतो. हो, नाहीतर देऊळ मोठं झालं असतं. असं दिरबादेवी यायला लागल्यापासून बाहेर गावातून सगळे लोक येतात. तिथपासून त्या लोकांना पण माहिती पडली की इथे काहीतरी आहे मारुतीमध्ये. तर त्यावेळी ते नारळ वगैरे येतात ना ठोकतात. त्याच्यामुळे त्यांना पण आता लोकांना ती माहिती पडली की इथे मारुती मंदिर आतमध्ये आहे. बरोबर. ती गोष्ट चांगली आहे. आता लोकांना माहिती पडतं. म्हणजे लोकांना कळतं म्हणजे हळूहळू कळतं. ती गोष्ट चांगली आणि पाहता येईल मनापासून जर हे केला नाही तर त्याला तो मारुती पावतात. नक्कीच नक्कीच. मी पण प्रयत्न केले माझ्या गर्वी जेवढा काय होईल तेवढा मी लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करीन. आता ते बघू त्याची इच्छा ते कितपर्यंत नेता त्यांनी तुमका मदत केली त्याची त्यांनी माकाही करावी प्रार्थना नक्की करेल. मग आता आपल्या ह्या देवळात काय काय फक्त हनुमान जयंतीच साजरी केली जाते की अजून रामनवमी वगैरे असं काय? नाही अजून तरी रामनवमी नाही, फक्त हनुमान जयंती. आणि आमका जपता तेवढं आम्ही करतो आपला. बरोबर.
काय म्हणजे आम्ही असं गावाच्या संपर्कामध्ये नाही, होय. बरं वैयक्तिक विषय होता तो. वैयक्तिक ह्यो विषय वैयक्तिक आता एक हनुमान जयंती होती गेला, ती सुद्धा म्हणजे कोणतरी आपल्याला मदत करणार, कोणतरी 4 पैसे लावणार, हं. असं काही नाही. काय नाही. वैयक्तिक विषय होते. तर सगळं म्हणजे आम्ही आपलं त्याचा स्वतः पहिल्यापासून करतो. चालवलं आपलं जपतं तेवढं आपण आपण फायदा नाही केलाच पाहिजे ना. हो हा. स्थापना. त्या पद्धतीत ते चालतं. मात्र हे आपण वैयक्तिक म्हणजे आता ह्या म्हणजे कोण कोण आहात म्हणजे त्याची तुमका जी मदत करण्या म्हणजे हातभार जो लागलो आहे नाही, कोण नाही कळले पहिले कोण सुरुवातीत पहिले दिलेले तेवढे. सुरुवातीक ते कोण ना सुरुवातीक त्या दोघं दिल्याने कोण तेवढेच फक्त. आता कोण नाही कोण आता ही जी आपण जी हनुमान जयंती साजरी करतो मग त्याचा जो सर्व खर्च तो आम्ही करतो, तुम्ही- माझा मुलगा करतो सगळं हे करून सगळं. आणि काय काय कार्यक्रम असतात म्हणजे हनुमान जयंती नाही तेवढं सकाळपासून तेवढं तेवढं नाही, स्पीकर वगैरे लावतो आणि संध्याकाळी एक भजन बसतो. सगळं संध्याकाळी एक भजन हो. ब्राह्मण पूजा वगैरे सगळं व्यवस्थित करून. बरं. आणि कोणाकडे मोठा एक खर्च आहे त्याचा. आता बघूया कसं त्याने करून घेतलं तर. वगैरे वगैरे करायचा विषय आहे, कारण ते आता कसं खडकात असल्यामुळे ते आतमध्ये पावसात पाणी साचतं. पाणी साचून ते साईडचं सगळं सप्त पळलं पूर्ण. जरा हात लागला तरी तिथे कोसळतं तिथे. बरं. त्यामुळे ते आता काहीतरी करावं लागेल. चौकशी केल्याशिवाय काय करून फायदा नाही ना. हात लावू शकत नाही direct. आणि पावसात कधी त्रास होत नाही पावसात पाणी भरतं. पाणी भरतं. पाणी भरतं. 4 दिवस हा पाऊस थांबला की ते ऑटोमॅटिक जातं नाही. आपोआपच पूर्ण आपोआप निघून जातं. मग तरी साधारण कितीचं पाणी भरतं पाणी फुल भरतं. म्हणजे पूर्ण मारुती बुडलं जातं. बरं. मग त्याच्यासाठी आपण काहीच उपाययोजना करू शकत काय काही नाही, चान्सच नाही. खाली जमिनीत असल्यामुळे काहीच करत नाही. काय म्हणून मग आपण तर वर उचलून या करतो प्रयत्न करतो किंवा बांधून नाही नाही ते नाही, आहे तसंच ठेवलं. तो- आहे तसं. तो ते काढलं काढत नाही. आहे. फक्त जे काय आपलं करायला सांगितलं ते सिमेंट प्लास्टर वगैरे करून बरं. असं काय केलं तर बाकी काय आहे ते नाही. आता कशी परमिशन मिळाली तरच करणार. हां. आता आपण direct हात लावू शकत नाही ना ते. हा मोठा एक खर्च आहे माझा वज्र. आणि आपल्याकडे जागा कमी असल्यामुळे ते काय वज्राला केलं तर होम घालू गोळे बरं. भटजीचा 7-8 भटजी आणले पाहिजे. बरं. ते मोठं प्रोग्राम आहे. त्यात आपल्याजवळ जागा पण नाही पैसे. बरं. मग ते कसं करायचं आता त्याच्या शोधात आहे. बघूया आता ती चौकशी करून सगळं तो विषय त्या मार्गावर आहे. आता बघू कसं काय होईल त्याच्यावर अवलंबून. कोणाकडनं 5 पैसे आम्ही घेतले नाही आणि कोणाची मदत नाही. जसे आतापर्यंत त्यांनी तुमका मदत केलं ना, जसं तुमचं तो सगळं करणार. कार्य हो ना, संपन्न तो- करून दिलं तो आमचं तसं तसं पुढचंही करून हो घेऊ. हो अगदी अगदी चांगलं करून घेऊन देत चालेल. बस. त्याच्या लवकरात लवकर ह्या जी तुमची जी इच्छा मनामध्ये आहे हो. म्हणजे आपला ह्या जो देऊळ आहे हा. ह्या थोडा म्हणजे मोठ्या स्वरूपात हा. होऊ खाव्या, तर ती इच्छा तुमची लवकरात लवकर पूर्ण होऊ हवी. होय होय मोठ्या स्वरूपात म्हणजे मोठ्या मोठ्या स्वरूपात नाही होणार. आहे तेवढं आहे, पण जागाच नाही ना आपल्याला. हा, ते पण लोकल वज्र- आपल्याला देणार नाही. बरं. इकडे वाढवू चान्स नाही. बरं. ही आता ही दुसरी जागा तो काय पुढे देणार आणि पुढे वाढवलं तर उपयोग काय ते तेवढंच राहणार ना. बरं. फक्त जे आता काय प्रॉब्लेम झालाय मूर्तीचा ते हा, तो फक्त तो वज्रलेप करून म्हणजे सिमेंट प्लास्टर वगैरे करून काय होईल की नाही ही जरा फक्त हे. बरं. मी वज्रलेप हा, हा. चेक करावं तेवढं लागेल. आहे. कारण का नाही तर काही दिवसांनी पाण्यामुळे केलं आहे ते सगळं वरचे कपचे जाऊन जाऊन त्याच्या- ते आता- त्याच्यासाठी खर्च लग्न असा. होऊ शकतो. त्याच्यासाठी खर्च असा बरं. हां. तर त्याचं खरंच खूप सुंदर माहिती दिलात. कधी म्हणजे आमच्या म्हणजे आता तर आमचं तर वय अजून लय कमीच आहे. त्यामुळे भयंकर. आमका ही घटना जी होती ही गोष्ट ही आमका ठाऊकच नाही होती हां. किंवा माझ्या आई वडिलांचं किंवा कोणाला माहीत होतं ही मला नाही. माहित नाही आहे. तर ही जी तुम्ही जी सुंदर एक जी आमका जी गोष्ट सांगलात म्हणजे हां. कोणाला माहिती नसलेली हां. ती सगळ्यांपर्यंत पोचू करी ही म्हणजे बोलतात ना ते हनुमानाच्या मी प्रार्थना हो. की माझ्या करवी यूट्यूब करवी म्हणजे या चॅनल मार्फत सगळ्यांपर्यंत पोचू करी. जेवढ्या जास्त लोकांपर्यंत पोहोचतात तेवढी बरीच आहे. आपले जे भक्तगण आहेत ते हा येतील हां. ते दर्शन घेतील. हो. काका खरंच खूप धन्यवाद.